नमस्कार मंडळी, मी शर्वरी आणि तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये। तर आज मी माय मम्मी पप्पा तयार होऊन गाडीवर बसून कुठे चाललो हे तर मला माहित नाही, पण आम्ही कुठेतरी चाललो। मग नंतर पप्पानं गाडीचं काढली ना आम्ही लागलो आमच्या रस्त्यानं। तर मग नंतर रस्ता जरा ओळखीचा वाटत होता। नंतर समजलं की आम्ही माझ्या दादाच्या घरी चाललो, म्हणजे माझ्या आतोबाच्या घरी। इकडे त्याचा प्रोडक्ट अभ्यास करत होतो। याचा अभ्यास तर पाहून मला माझ्या शाळेतले दिवस आठवले होते। त्याच्यानं मग याच्याजवळ तर लय मोठे पैसे होते। मी ते पैसे घेतले, तो म्हणे दीदी पैसे घेऊ नको म्हणे, माझ्या कमाईचे पैसे आहे। त्याच्याजवळून पैसे घेतले आणि त्याच्याच मम्मीला दिले आणि तिला म्हटलं माझे केस कापून दे, कारण आपले केस जरा जास्तच वाढले होते। तिच्याजवळून केस कापून घेतले। नंतर मग या दोन बाया आणि याच्या मागं मी पुढे चाललो। ते डबल मला माहीत नाही, पण मी कुठेतरी चालली होती। मग नंतर तिथं गेल्यावर समजलं की ह्या बाया चालल्या होत्या टेलरजवळ, कारण याचं त्याचे कपडे ब्लाऊज वगैरे होते टाकलेलं। तिथून काम करून झालं तर मग या पोट्ट्यानं आणली ती चॉकलेट, यानं मस्त चॉकलेट दिली, चॉकलेट वगैरे मस्त खाल्ली। आणि नंतर मग या पोट्ट्याला बाय बाय करून पप्पानं आणला आम्हाला कोणत्या तरी मार्केटमध्ये। मग पप्पा म्हणे हे आहे म्हणे पुण्यातलं पिंपरी मार्केट। हे मार्केट म्हणजे पोरीसाठी जन्नत आहे बाई। इथं सगळ्या वस्तू एवढ्या स्वस्त रेटमध्ये, फक्त इथं आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे, म्हणजे भावतोल करता आला पाहिजे। इथून तर मी तर लय मोठी शॉपिंग केली। माझी शॉपिंग झाली होती, पण माझ्या मम्मीची अजून बाकीच होती। मग माझी मम्मी तिच्यासाठी काहीतरी घेत होती। मग त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग करून निघालो। पण या पावसाचं कायच करावा, या पुण्यातला पाऊस म्हणजे कभी खुशी कभी गम, कधी येते तर कधी जाते काही माहीतच नाही पडत। या पावसाच्यानं मग आम्ही इथं एका झाडाखाली थांबलेलो होतो, म्हणजे कुठेतरी जाऊन बसलो होतो। मग पाऊस थांबाची वाट पाहण्यात आलो होतो। थोड्या वेळानं पाऊस जरासा कमी झाला। मग माझ्या पप्पाने डबल गाडी काढली आणि असं करून आम्ही आमच्या घरी आलो। तर बस असाच होता आजचा व्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक कर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।